ह्यो आहे होय जगदंबेच्या शक्तीचा स्रोत. ह्याच्यामुळं यांच्या घराला धक्का बसना झालाय. आता ह्या शक्तीचा इध्वंसच करून टाकते. अरे हा माझा गुलाम आहे की. मालक. हा कामिनी बाई काय? मालक जरा ह्या कवड्या घरावर फेकून द्या. आत्ता फेकतो. पण कशा बाई? हाय का आता तुम्ही बी उलट बोलणार आहे का मला? नाही बरोबर आहे. ह्या घरात काय किंमत आहे म्हणा माझी? तुमची बायको पोरगी कुणी बी माझी किंमत करत नाही. आणि आता तुम्ही बी. अहो तसं नाही, मी फक्त विचारतोय. विचारू नका. जेवढं सांगितलंय तेवढं करा. हा थांबा. ही कुंडलीने जागृत करायचा प्रयत्न करते, पण ते शक्यच होत नाहीये. सारखं कुठल्या तरी काळ सावट मध्ये येते, माझ्या ध्यानात अडथळा आणते. देवी, तुम्ही काय करताय इथे? माझ्या आई बाबांना होणारा त्रास मला आता सहन होत नाहीये नंदी महाराज. एवढे दिवस झाले की कामिनी अजून घरातून जायला तयार नाही. आईचा छळ रोज वाढतो. कामिनीवर हल्ला केला तरी त्याचा बाबांना त्रास होतो. मी करू काय? सगळ्या बाजूंनी अडकायला झालंय. यावर आता एकच उपाय आहे. तुळजाईंना योग निद्रेतून जागृत करायला हवं. नाही, मी तसं करणार नाही. तिनं विश्वासानं माझ्यावर कामगिरी सोपवली आहे. मी तिला निराश नाही करू शकत. तुमची काळजी मला कळतेय देवी, पण यावेळची समस्या मोठी आहे. आजवर आलेली सगळी संकट तुम्ही परतवून लावली, पण यावेळी तुम्हीही हतबल झाला आहात. कामने भलतीच युक्ती करून तुम्हाला बद्ध करून टाकलंय. तिला कसं हरवायचं? त्यासाठीच मी कुंडलीने शक्ती जागृत करायचा प्रयत्न करते. तुम्ही सांगितलेला योग विद्येचा प्रयोग करते, पण तिथे माझी शक्ती कमी पडते. मला ती वाढवायलाच हवी. त्यासाठी तुम्हाला खूपच मेहनत घ्यावी लागेल देवी. आता कुंडलीने जागृत केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. अहो हे काय करायलाय तुम्ही? दिसत नाही वय? कवड्या फेकून देतोय. अहो असं नका करू. या बाईनं तुमच्या डोसक्यात काहीतरी भरून दिलंय. या बाईच्या बोलण्याकडे लक्ष कशापायी देताय तुम्ही? आतापर्यंत आम्हाला काम सांगत होतात, वरडत होतात, ते ठीक होतं. पण आता कवड्या घराच्या बाहेर फेकून द्यायला निघालात तुम्ही. काय चांगलं काय वाईट याचा विचार करणं सोडून दिलं तुम्ही. एवढं डोकं बंद ठेवलंय. तुमच्या या वागण्यापायी गावात आपली शोभा होते हो. रात रोज लोक आपल्या दारात जुगार खेळतायत, नाचगाणी होतायत, पैसे उधळले जातायत, वंगाळ बोलतायत. छी, पुरे करा आता. बास, बाहेर पडा यातून. हवं तर मी तुमच्या पाया पडते. हे असली नाटकं बंद कर. मला काय बी फरक पडत नाही. मी कवड्या फेकून देणार म्हणजे देणार. मी या घरात असताना या कवड्यांना हात बी लावू देणार नाही. मग चालती हो घरातून. तोंड काळ कर आत्ताच्या आत्ता. निघ. हा आत्ता कसं बोलला मालक? हे भारी काम होईल बघा. एक तर ही बाई या घरात राहील, नाही तर ह्या कवड्या.
बोल ग, काय परवडतंय तुला? तिसरी गोष्ट भी होऊ शकते. ह्या कवड्या घेऊन ही बाईच या घरातनं बाहेर जाईल. मग चालती हो घरातून. तोंड काळ कर आत्ताच्या आत्ता. निघ. मी असते तर असलं ऐकून घेणं परी जीव दिला असता. नवऱ्याने अशी थेर केल्यानंतर जगण्याला काय अर्थ आहे? त्यापेक्षा जीव दिलेला बरा. माझे पती लई चांगल्या मनाचे आहेत, सच्शील आहेत, देवीचे भक्त आहेत. काय बी चुकीचं वागू शकत नाहीत ते. त्यांच्या आयुष्यात लई वंगाळ घडतंय. त्यांची ही अवस्था मी नाही बघू शकत देवी आई. तुळजाई, आता हे सहन होत नाहीये. यांना या त्रासातून सोडव, नाहीतर मी तरी माझ्या आयुष्याला कायमची संपवते. मला आता जीव देण्यावाचून दुसरा कोणताच पर्याय नाहीये. देवी आई, मी तुझ्याकडे येतेय, मला क्षमा कर. हे आमच्या योजनेच्या विपरीत आहे. हे होता कामा नये. गंगाईचं कार्य अजून संपलेलं नाही. तिचा असा अंत होऊ शकत नाही. तुळजा योग निद्रेत असल्यामुळे आम्ही हस्तक्षेप देखील करू शकत नाही. पण आता गंगाई, तिचं काय होणार? देवी आई, मी तुझ्याकडे येतेय, मला क्षमा कर. तुळजा योग निद्रेत असली तरी तिच्या भक्तांसाठी कायम जागृत असते. याचा प्रत्यय तिने दिलाच.
देवी आई, कशाला मला वाचवलं? मला जगायची इच्छा नाहीये. तुळजाईनेच तुला वाचवलं आहे. भक्तांचं रक्षण करण्याबरोबरच त्यांना संकटाशी लढायची जिद्द देण्याचं कामही तुळजाई करते. तुझ्या पतीवर तुझा विश्वास आहे ना, मग त्याच्यासाठी तुला लढायलाच हवं. पण मी एकटी. तू एकटी कुठे आहेस? मी आहे ना तुझ्यासोबत लढायला. जगदंबा तू? हो, आपण दोघी मिळून बाबांना या संकटातून वाचवू. आणि तुळजाई आहे ना आपल्या पाठीशी. आई राजा, उदो उदो आई राजा, उदो उदो. आई राजा, उदो उदो. चला, हे समद माझं झालं. तुम्ही हारला. कामिनीबाई, तुम्ही तर प्रत्येक डाव जिंकायला लागलाय. अशी कुठली करामत करताय?